गेलो तर प्यायच्या पाण्याची सोय आजही नाही तिथं. इथून 2 किलोमीटरवरची अवस्था वाईट आहे. काळवट म्हणून भाग समजला जातो. विंचुर्णी पासून झिरपवाडीपर्यंत पिण्याचं पाणी सुद्धा इथं पाऊस संपल्यानंतर आता फेब्रुवारी पासून प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही. अशा अवस्था ह्या गटातल्या गावांची आहे. जे पाणी आपल्याला येणार होतं त्यासाठी आपल्या पुनर्वसनाला अख्ख्या जाधववाडी गावाच्या जमिनी गेल्या, माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, 20-20 वर्ष जमिनी गेल्या, पण पाण्याचा थेंब या जाधववाडीला मिळाला नाही. माझ्या निरगुडीतल्या लोकांना मिळालं नाही, झिरपवाडीतल्या लोकांना मिळालं नाही. जवळजवळ 57 गावं माझ्या या लाभ क्षेत्रामध्ये आहेत. त्या 57 गावाला पाण्याचा कधी थेंब मिळाला नाही. मग इतकं वर्ष का पाणी आलं नाही? कशासाठी थांबलं? का थांबवलं? का शेतकऱ्यांचं माझ्या नुकसान केलं? माझ्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या दारात जर 20 वर्षापूर्वी पाणी कॅनल आला असता तर माझ्या शेतकऱ्याचं कल्याण झालं असतं. माझ्या शेतकऱ्यांच्या जी मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शाळेला गेली असती, मुंबई पुण्याला शाळेला गेली असती. ते आज कामावर गेलेले आहेत, त्यांना काम नाही, त्यांच्या शेती उत्पन्न मिळत नाही. माझा शेतकरी राजा जसा आहे तसाच राहिलेला आहे, त्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही. मग हे केवढं मोठं नुकसान तालुक्याचं आपण करून ठेवलं. मग आता ह्याचा विचार आता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझ्या बांधवांनी केला पाहिजे. कारण तेच जर पाणी 20 वर्षापूर्वी जर आपल्याला मिळालं असतं, धरण बांधून पाणी अडवून तयार होतं, पण पाणी आपल्याला न जाता दुसरीकडे त्यांनी वळवलं होतं आणि ते पाणी आणण्यासाठी या नेतृत्वाला प्रचंड कष्ट मेहनत घ्यावी लागली. तेव्हा हे पाणी आपल्याला परत मिळाले. त्या खासदारकीपणाला त्यांच्यासाठी पाण्यासाठी लावलं. म्हणजे एवढा मोठा त्याग आपल्या नेतृत्वानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला. आणि या त्याग केल्यानंतर जनतेच्या लक्षात आल्यानंतर जनतेने असं ठरवलं की आता सत्ता बदलली पाहिजे. दादांचा विकासाचा जो अश्वमेघ चालला होता तो बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं, आपण सगळ्यांनी दोन्ही वेळेला चांगल्या पद्धतीने मदत केली या तालुक्यांनी आणि फलटण शहरांनी सुद्धा, आणि चांगल्या आपण विकासाची नांदी करायला सुरुवात केली. आणि म्हणूनच आपण प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी करायची. तालुका चांगला झाला पाहिजे, तालुक्यातला शेतकरी सुधारला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे. आणि शेतीला जेव्हा पाणी जाईल तेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकणार आहे आणि सोनं पिकल्यानंतर त्याच्या खिशामध्ये आर्थिक व्यवस्था त्याची चांगली होणार आहे आणि मग माझं शेतकऱ्याचं कुटुंब समृद्ध असं कुटुंब होणार आहे. हा विचार करून रणजितदादांनी 4000 कोटी रुपयाची निरादेवदरची पाईपलाईन मंजूर करून घेतली आणि ती 1 वर्षभरामध्ये आपल्या शेजारून पाणी गेल्याशिवाय, जाधववाडीला पाणी मिळाल्याशिवाय ते पुढे जाणार नाही ही 100% आता आपली खात्री झालेली. आणि जाधववाडीच नाही पण 57 गावांना हे पाणी मिळणार आहे. मग एवढा मोठा त्याग, एवढा मोठा प्रश्न, मग ते एका दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला का? त्याला हजारो वेळा त्यांच्याकडे हेरपाटे मारावं लागेल आणि एवढा मोठा निधी उपलब्ध आपल्यासाठी करून घेतला. मग आता आपल्याला एक संधी आहे. आपल्याला जर सुधारायचं असेल, तालुका चांगल्या पद्धतीने न्यायचा असेल तर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपली ताकद दादांच्या पाठीशी, आमच्या पाठीशी उभं करणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण ते निश्चितपणानं करावं. आणि मला खात्री आहे जसं आपण विधानसभा जिंकून आणली, नगरपालिका जिंकून आणली, त्याच पद्धतीनं फलटण तालुक्यातली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण काही झालं तरी 100% निवडून आणू हा विश्वास तुमच्या जीवावरती मी व्यक्त करतो. कारण तुमची साथ आम्हाला नक्की आहे. तुमची साथ अजून ह्याच्यापेक्षा जास्त मुनीस आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि खरंच हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गावाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. आपण काय काम करतो, पंचायत समितीमध्ये काम करतो, शिक्षणाचं व्यवस्था चांगल्या पद्धतीने या वर्षामध्ये सुरू केली, आरोग्य व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने या वर्षामध्ये सुरू केली, की जी आरोग्य व्यवस्था अतिशय ढासळलेली होती. सरकारी फुकट दवाखाना जो आपल्यासाठी उपलब्ध होता तो त्यांनी बंद करत आणला होता. गुडघ्या एवढा त्या ह्याच्या एवढा पाय बुडतील एवढा कचरा त्या दवाखान्यात ह्याच्यापूर्वी होता. पेशंट जायची सोय नव्हती, व्यवस्था व्यवस्थित नव्हती. ते आपण व्यवस्थित त्याच्या सूचना करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तो दवाखाना चांगल्या पद्धतीने सुरू केला. 10-11 मशीन डायलिसिसच्या तिथे आणल्या. दात डेंटिस्ट तिथे चांगले डॉक्टर आणले, MS डॉक्टर चांगला आणला, MD डॉक्टर तिथं आणला आणि आता सरकारी जिल्हा उपरुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. म्हणजे हे आपल्याला ह्याच्यापूर्वी पण करता आलं असतं, केलं असतं, पण त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. कारण त्या लाईफलाईन दवाखाना चालणं त्यांच्याकडे त्यांना जास्त महत्वाचं होतं. कारण तिथं त्यांचं आर्थिक गोष्ट त्यांची तिथं होती.
त्यांना त्यातून पैसे मिळवायचे होते, सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावायची होती. जो सरकारने आपल्याला दिलेला दवाखाना आहे तो बंद पाडायचं काम केलं. त्याच पद्धतीने शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा बऱ्यापैकी चालल्या नाही. तिथं पट राहिला नव्हता. त्या शिक्षकांना, तो चांगला शिक्षक होता, चांगला शिकवणारा शिक्षक होता, पण त्या शिक्षणाला राजकारणाचं वेळ लावलं होतं. त्यामुळे शाळेकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे जिल्हा परिषदच्याही शाळा त्यांनी बंद पाडत आणल्या आणि इंग्लिश मिडियम सारखी चांगली संस्था त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली. आणि 35,000 रुपये फी आहे तिथं मुलांना. पण जे आमची जिल्हा परिषदची शाळा, ज्या शाळेमध्ये चांगला शिक्षक आहे, पदवीधर शिक्षक आहे, तो शिक्षक चांगल्या सगळ्या भाषेचा त्याला ज्ञान आहे. इतिहास शिकवतो, मराठी शिकवतो, गणित शिकवतो, इंग्लिश शिकवतो, प्रत्येक भाषेचं त्याला ज्ञान आहे. पण त्याला शिकवण्यासाठी त्याला वेळच देत नव्हते, त्याला राजकारण करायला लावत होते. पण 1 वर्षामध्ये आम्ही ती सिस्टीम बदलली आणि त्या शिक्षकांना सांगितलं की आपण आता शाळेवरती लक्ष द्या. माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे, त्याला चांगल्या सुविधा शाळेत मिळाल्या पाहिजे, त्याचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे. कारण याच शाळेतून यापूर्वी IAS ऑफिसर, कलेक्टर, डॉक्टर सगळे याच शाळेतून, जिल्हा परिषदच्या शाळेतून आपले शिकून मोठे झालेले आहेत. आणि ही व्यवस्था त्यांनी सगळी मोडकळीस आणली होती. आणि स्वतःचा धंदा चालवायचं काम, केसाने गळा कापायचं काम, न बोलता न काय करता आपला केसाने गळा कापायचं काम त्यांचं चालू होतं. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आपण आता बदलली. पंचायत समितीमधल्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत. त्या शासनाच्या सगळ्या योजना, लाडकी बहीण योजना आपल्याला मिळते का? लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ना, रेशनिंग फ्री मिळतं ना, एसटीचं अर्ध तिकीट मिळतं ना. हे सरकार आपल्या गोरगरिबांसाठी पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. देवाभाऊ आपल्या पाठीशी आहेत, अजितदादा पवार साहेब आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काम नाही. विकासाच्या बाबतीत आपण कुठेच कमी पडणार नाही. जी जाधववाडीची जलजीवन जी योजना आहे ते हळून चाललेले, कमी गतीने चाललेले, पण ते आपण चांगल्या पद्धतीनं, उपसरपंचांना मी सांगतो की आपण निश्चितपणानं ती लवकरात लवकर चांगली गती घेऊ आणि लवकर पाण्याची योजना ती पण सुरू करू. त्याचबरोबर जाधववाडी येथून भूत बंगला रोड लाईट, तेही आता पण लाईटचं पण, स्ट्रीट लाईट ज्या रोडच्या आहेत त्या पण बसवण्याचं काम करू. मी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही करतो. त्याचबरोबर शाळेसाठी आपणास रूम, जो शाळेसाठी पण आपण निधी टाकलेला होता, पण जागाच उपलब्ध नसल्यामुळे तो शाळेचा निधी आपला परत मागच्या वेळेस गेला होता. पण आता तो निधी निश्चितपणाने आपल्याला देऊ. चांगल्या पद्धतीनं बाळासाहेबांनी या शाळेसाठी 2 गुंठ जागा दिली, त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ती शाळा एवढी मोडकळी चालली आहे. मी गेले 10 वर्ष ती शाळा बघतोय, पण त्या शाळेच्या कौलाचा पत्र्याचा कधी बदल झालेला नाही. पण निश्चितपणानं येणाऱ्या 2 वर्षामध्ये ती शाळा अत्यंत चांगली आणि सुंदर शाळा आपण जिल्हा परिषदची बनवू, असाही शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. त्याचबरोबर आपण चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जसं दोन्ही वेळेला आम्हाला सहकार्य केले, तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलाही आपण सहकार्य करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.